लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल स्मिता राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, माननीय आमदार राजू भारती, किसनराव आवळे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. सातवे तालुका पन्हाळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात HF जातीच्या कालवडीचा मृत्यू झाल्याची घटना 4 ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भानुदास साकाराम पाटील यांच्या मालकीची HF जातीची कालवड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचं निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच वन विभाग पन्हाळा यांना तात्काळ कळविण्यात आलं. वन परिक्षेत्र अधिकारी माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पताडे, वनरक्षक राहुल जोनवाल व सचिन जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष पाटील यांना बोलावून मृत कालवडीचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दरम्यान वन विभागाने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी आपली जनावरं सुरक्षितपणे बंदिस्त ठिकाणी ठेवावीत असं सांगण्यात आलं. परिसरात बिबट्या किंवा वन्य प्राण्यांचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ वन विभाग पन्हाळा यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे. या घटनेमुळे सातवे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड. आज रात्री इथं शिवच्या वड्याला वस्तीवर बिबट्यानं कालवड खाल्लेलं आहे, कुत्री खाल्लेली आहे. परत माणसासनी पण ह्याचा धोका आहे. वन विभागाने ह्याची दक्षता घ्यावी. पिंजरा लावावं, त्याला काय असेल ते तिथं हे करावं. कालवड गाव गेलेलं होतं, त्याच्यावरती हल्ला करून त्याला सपवलं. आज ही जी काही खाल्लेली आहे बिबट्याने, आज ही खाल्लेली बिबट्याने कालवड आहे. गाय गाबूची का भरवलेली आहे. भरवले भरवलेली आहे. किती महिने आहे गाबूची? 3 महिन्याची. सर्वसाधारण याची काय किंमत? त्याची सर्वसाधारण आता ते 30-35 हजाराच्या आसपास होईल किंमत. वन अधिकाऱ्याकडे तुमची काय अपेक्षा आहे? वन अधिकाऱ्यांनी ह्याचा काहीतरी बंदोबस्त करावा. बाबा इथे माणसाचे पण धोका आहे, भांगला येते तिथं उसात नेमती. यासाठी वन विभागाने ह्याचं काहीतरी असेल ते बंदोबस्त करावा. सापळा लावा, कॅमेरा लावून हे इथनंही करावं. माणसाला पण धोका होणार आहे, भांगलणाऱ्या माणसासनी, कामगारासनी. ही आमची विनंती आहे. आणि तुम्ही ह्याच्यासाठी काय क्लेम केलाय का की बाबा ह्याची भरपाई वन अधिकाऱ्याच्याकडे, वन खात्याकडे मिळावी? काय केली आता, सांगितली त्या वन खात्याच्या माणसाला, त्याने सांगितले आम्ही असं असं. तुम्हाला भरपाई मिळावी यासाठी तुम्ही वन अधिकाऱ्याकडे हा मागणी केली आम्ही. येऊन गेल्या नाही तुम्ही? येऊन गेले त्यात.